नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। आज न्यूजरूम चर्चेत चर्चा करूया काँग्रेसची। काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? जी परंपरागत घराणी आहेत ती काँग्रेस सोडून का चाललीत? काँग्रेसला का रामराम करतायत ही घराणी? आणि विशेष म्हणजे काँग्रेस कोण चालवतंय? जे उमेदवार आहेत तेही बोलतात की आमचं तिकीट फायनल केलं ते झालं शरद पवारांमुळे। काँग्रेस 5 वर्षाच्या पराभूत मानसिकतेतून बाहेर आली नाही काय? आणि या सर्वांची उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण। चव्हाण साहेब, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार चव्हाण साहेब, पहिला प्रश्न आमचा हा आहे की आज मोदींनी एक निर्णय अँटी मिसाईल टेस्ट घेतल्याचा निर्णय जाहीर केला की ती यशस्वी झालेली आहे आणि जो काही तो अर्धा एक तास होता, मला वाटतं की काँग्रेसवालेही घाबरले असतील की आज मोदी नेमकं काय सांगणार आहेत। तुम्ही टीव्ही लावून बसला होतात? होय। कारण पंतप्रधानांनी राष्ट्रीय संबोधन करणं टीव्हीवर हे क्वचितच होतं। एक आपल्याला माहिती आहे की नोटबंदीच्या वेळेला त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे काहीतरी फार मोठी घोषणा होणार आहे हे प्रत्येकाला अपेक्षित होतं। विशेषतः सकाळपासून कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मंत्रिमंडळाची सुरक्षा समितीची बैठक झाली होती आणि त्यामुळे हा निर्णय निश्चितच राष्ट्रीय सुरक्षा संबंधी होता। कदाचित पाकिस्तान संबंधी असेल, आर्थिक निर्णय नसावा, कारण आर्थिक निर्णय असेल तर मग निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल सरकारला जर घोषणा करायची असेल तर। आणि त्यामुळे जवळजवळ आमची खात्री होती की हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेबद्दल किंवा राष्ट्रीय सुरक्षेबद्दल पाकिस्तानबद्दल असला पाहिजे। आणि त्यामुळे खूप कुतूहल झालं। पहिल्यांदा एक वेळ दिली होती, अर्धा पाऊण तास काहीच झालं नाही, घाबरले होते। आणखी काहीतरी फारच गंभीर आहे। काही लोकांनी फोन करून विचारलं की आता 2000 रुपयाची नोटाचं काय होणार? तर पण नंतर शेवटी जेव्हा घोषणा केली, पहिल्या 2-3 वाक्यातच लक्षात आलं की हा अंतरिक्षाबद्दलचा विषय आहे, स्पेस टेक्नॉलॉजीबद्दलचा विषय आहे आणि सरकारनं अँटी सॅटेलाईट मिसाईलचा यशस्वी वापर करून त्याची चाचणी यशस्वीपणे केल्याची घोषणा केली। अर्थात ही मोठी घोषणा आहे आणि त्याबद्दल संबंधित वैज्ञानिकांचं ते DRDOचे असोत किंवा इस्रोचे असोत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे। मी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री असताना अंतरिक्ष विभागाचंही काम पाहायचो आणि मला खास पहिल्यांदाच एका राजकीय व्यक्तीला अंतरिक्ष आयोगामध्ये सदस्य म्हणून प्रधानमंत्र्यांनी नेमलं होतं। 6 वर्ष स्पेस कमिशनचा सदस्य होतो, त्यामुळं सर्व स्पेसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत। पण त्यात आता संध्याकाळी आलं आहे की UPAनं DRDOला तशी परवानगी UPAच्या काळात दिली नव्हती। असं आहे की ही जी मिसाईल आहे ही अग्नी 5चं एक व्हेरियंट आहे। ही मिसाईल आपण 2012मध्ये त्याची यशस्वी चाचणी केली होती त्या क्षेपणास्त्राची। आता ते क्षेपणास्त्र सॅटेलाईटला पाडण्याकरता वापरलं जाईल, कारण सॅटेलाईट हे फिरत असतं, मग त्या वेगानं क्षेपणास्त्र जावं लागतं आणि त्याला तिथं जवळ येऊन मग त्याला उडवावं लागतं। ते जी चाचणी घ्यायची का, तर याबद्दल जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा 2012ला याची चाचणी घ्यायची आवश्यकता नाही, पण आपण यशस्वीपणे अँटी सॅटेलाईट मिसाईल विकसित केलेलं आहे याची आपण घोषणा केली आणि ती घोषणा स्वतः त्यावेळचे तत्कालीन SA-2RM चाचणी का घ्यावी नाही वाटली UPA सरकारला? त्याला अनेक कारण आहेत, तर त्यामध्ये मी जात नाही, पण मी चाचणी घ्यायची गरज नाही असं वाटलं, कारण आपली क्षमता इतकी पक्की आहे आणि इतकी क्षमता आपण दाखवलेली आहे जगाला। तेव्हा जेव्हा आपण भारताने एखादी घोषणा केली की ती कोणाकरता असते, ती शत्रू राष्ट्रांच्या करता असते। ते चीनला कळलं पाहिजे, पाकिस्तानला कळलं पाहिजे की आपल्याकडे ही क्षमता निर्माण झालेली आहे। दुसरा असतो भाग की जेव्हा आपण अंतरिक्षामध्ये एखादं वेपन किंवा एखादं अस्त्र वापरतो तेव्हा त्या सॅटेलाईटच्या डेब्री म्हणजे जो कचरा असतो अंतरिक्षातला तो खूप तयार होतो आणि त्या मग आकाशात फिरतात आणि त्यातून एखाद्या चांगल्या उपग्रहाची तोडफोड होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं वेपनायझेशन ऑफ आउटर स्पेस याबद्दल आंतरराष्ट्रीय करार काही आहेत।
आणि या कारण नसताना आपण ही चाचणी घेऊन आणि तिथं खूप कचरा तिथं निर्माण होईल आणि त्यातून इतर उपग्रहांना काही अडचण निर्माण अशाबद्दल एक हा निर्णय निर्बंध योग्य असतात, नाही का या सरकारचा असं संकट तुम्हाला असतात. म्हणायचंय? तर त्यामुळे आम्ही त्यावेळेला हा निर्णय टाळला होता, घेतला नव्हता. आता प्रश्न असा आहे की ही जी मिसाईल आहे ती आमच्याकडे होती आणि त्या मिसाईलचा वापर हा उपग्रह पाडण्याकरता होऊ शकतो असं मी 2012ला सांगितलं. त्यावेळेला आम्ही चाचणी घेतली नाही. तर माझा प्रतिप्रश्न असा आहे की मग मे 2014ला का नाही घेतली? जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं त्यांना एकदम त्यांनी का नाही घेतली? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर का ती घेतली असं? निवडणुकीच्या तोंडावर का घेतलेली हा. आहे? त्यामुळे मला वाटतं की याचं राजकारण करू नये. ही एक चांगली उपलब्धी आहे. ही 2012ला आपण ही क्षमता विकसित केली होती. त्याची चाचणी घ्यायची आवश्यकता नव्हती, पण घेतली तर काही हरकत नाही. आता मोदींनी ही चाचणी घ्यायला भाग पाडलं. गेल्या महिन्यातच हा निर्णय झाला आणि त्यांनी एक जो टार्गेट सॅटेलाईट असतो ज्याला आपण मारलं, तो मायक्रोसॅट आर नावाचा सॅटेलाईट गेल्या महिन्यातच उडवला होता. म्हणजे हा निर्णय मोदींनी गेल्या महिन्याभरात घेतलेला आहे. म्हणजे हा निवडणुकीसाठी घेतला असं कारण तुम्हाला काय स्पष्ट आहे. हा. कारण जर तुम्हाला असं वाटलं की ना युपीए सरकारचा निर्णय चुकीचा होता, आपण ताबडतोब घेतलं पाहिजे, मग मे 2014ला का नाही घेतला? 2015ला का नाही? 16, 17, 18? त्यामुळे ह्यामध्ये राजकारण आहे, पण आम्ही त्यात राजकारण काही करू इच्छित नाही. वैज्ञानिकांचं अभिनंदन, परंतु एक अपेक्षा भंग झाला. मात्र एवढं तर मान्य केलं पाहिजे. खूप मोठी अपेक्षा होती तर काहीतरी नाही. मोदी अनप्रेडिक्टेबल आहेत, ते काँग्रेससाठी घातक आहे. ते त्यांच्यापेक्षा करताही अडचणीचं ठरलेलं आहे. मला वाटतं की राहुल गांधींनी जी मिनिमम इन्कम गॅरंटीची घोषणा केलेली आहे ती इतकी क्रांतिकारक घोषणा आहे की त्याला उत्तर काय द्यायचं याबद्दल सरकार खरंच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्याकरता मग आपण ही घोषणा केली तर चालेल का, अशा प्रकारचा निर्णय झाला. अर्थात त्या घोषणेची याची तुलनाच होऊ शकत नाही. राहुल गांधींनी घेतलेला निर्णय देशाच्या 1/5 लोकसंख्येकरता म्हणजे जवळजवळ 25 कोटी लोकांना लाभ देणारा निर्णय, प्रत्येक जवळजवळ 20% गरीब लोक आहेत, दारिद्र्य रेषेखालीची लोक आहेत, त्यांना 72,000 कोटी रुपयाची थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. हा गेम चेंजर आहे. आणि त्यामुळे पुलवामामुळे बोलतायत ना की 45 वर्षानंतरही तुम्ही गरिबी हटाव अजून चालूच आहे. पण ते वास्तव आहे ना. ते गरीब हटाव तरी घोषणा केली जेव्हा इंदिराजींनी, तेव्हा ते उद्देश होता की आपल्याला गरिबीवर एक थेट हल्ला केला पाहिजे. पण त्याचा अर्थ की उद्याच्याला सकाळी गरिबी संपेल असं कोणाचंच म्हणणं नव्हतं. म्हणून त्यांनी 6,000 दिले वर्षाला, म्हणून तुम्ही महिन्याला 6,000 देणार. आता त्यांनी 6,000 दिले, ते फक्त त्यांनी किती 4 महिन्याकरता दिले. त्यांना जर खात्री होते की आपण जर सत्तेत परत येऊ तरी वर्षभराचे सगळे 6,000 देऊन टाकले असते. पण त्यांनी 4 महिन्याचे 2,000 फक्त जमा केले, कारण त्यांना माहिती होतं की नंतर 23 मे नंतर काय होणार आहे काय माहिती नाही. पण मला वाटतं की हा जो निर्णय आहे 72,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला द्यायचा, हा गेम चेंजर निर्णय आहे. आणि आता त्यांनी जरी किती निगेटिव्ह कॉमेंट केले असले, पैसे कुठून येणार, मग हे इंदिराजींनी घोषणा केली होती त्याचं काय झालं, तर मला त्याचा काही संदर्भाचा काही प्रश्न आहे. आज जी घोषणा केलेली आहे त्यावर आम्ही आता काही दिवसानंतर पूर्ण आमच्या जाहीरनाम्यामध्ये डिटेल त्याची आउटलाईन देऊ. पैसे कुठून येणार, पैसे आम्ही उपलब्ध करून देऊ. अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला मनरेगाची घोषणा झाली, अन्य सुरक्षा कायद्याची घोषणा झाली, अशाच कॉमेंट आल्या होत्या, पैसे कुठून आणणार आणि हे सगळे पैसे वाया जातील. बिलकुल नाही आहे. ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखी योजना आहे आणि ही कल्पना आजची नाही आहे. तर 1601 साली तुम्ही जाहीरनामा समितीत आहात तर तुम्हाला ती कल्पना असेल ना की अशी मोठी घोषणा होणार आहे. नाही, ते आता घोषणा तर राहुल गांधींनी केलेलीच आहे आणि त्यामध्ये चिदंबरमने देखील सांगितलेलं आहे की आम्ही याची डिटेल्ड त्याची जी रूपरेषा आहे ती आमच्या जाहीरनाम्यामध्ये येईल. जाहीरनामा मला वाटतं या 1-2 दिवसामध्ये घोषित होईल आणि त्याची संपूर्ण रूपरेषा येईल. त्यामध्ये आम्ही असंही सांगितलेलं आहे की हे काही टप्प्याटप्प्याने होईल, 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे लागू होईल. एखादा पायलट रन करावं लागेल, त्यामध्ये काही सुरू करताना अडचणी येतील, परंतु ही योजना अंमलात आणण्याचा निर्धार राहुल गांधींनी केलेला आहे. त्यांनी 15 लाख सांगितले होते, म्हणजे त्याच्यात लोकांना असं वाटतं की त्या 15 लाखामुळे एक भरपूर फरक पडला होता, त्यामुळे आपण तुम्ही 72 सांगितले हजार. 15 लाख त्यांनी सांगितले होते ते कुणाला मिळणार नव्हते. कारण 15 लाख गुणिले जवळजवळ किती, आपली 1 कोटी बँक, आपले 100 कोटी बँक अकाउंट आहेत आणि 100 कोटी लोकांना जर 15 लाख रुपये प्रत्येकाला दिले तर किती 1500 लाख कोटी रुपयाची रक्कम लागते. त्यामुळे हा जुमला होता. हे तुमचा जुमला नाही.
तुमचा जुमला नाही? आम्ही रक्कम सांगितलेली आहे, 3,60,000 कोटी रक्कम लागणार आहे. ती रक्कम आम्ही उपलब्ध करू. आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या 1.8% रक्कम लागेल आणि त्यातून काही प्रमाणामध्ये ज्या गरिबांना दिलेल्या काही नॉन मेरिट सबसिडी आहेत त्या कमी करता येतील. आता लोक बोलतात ना, अर्थव्यवस्थेसाठी असं धोकादायक आहे लोकांना पैसे देत राहणं. असं म्हणतात, पण असं हे प्रत्येक वेळेला म्हटलं गेलं. मनरेगाच्या वेळेला म्हटलं गेलं. उलट मनरेगाच्या बाबतीमध्ये मोदींनी लोकसभेत काय वक्तव्य केलं होतं ते पण ऐकलं. त्याचबरोबर फूड सिक्युरिटी ॲक्ट, तुम्ही फुकट जवळजवळ फुकट अन्नधान्य लोकांना देताय, तुम्हाला परवडेल का, अशा अनेक घोषणा झाल्या. परंतु दारिद्र्यावर गरिबीवर जर थेट हल्ला करायचा असेल तर अशा प्रकारचं ते लोक काम कशाला करतील जर त्यांना फुकटात पैसे मिळाले? असं होत नाही. युनिव्हर्सल बेसिक इन्कमची जी कल्पना आंतरराष्ट्रीय कल्पना आहे, काही देशांनी अंमलात आणलेली, तिथे असं म्हटलं गेलं की लोक आयदी बनतील, कुणी कामच करणार नाही, फुकटात पैसे मिळतील, दारू पिऊन सगळे पैसे वाया घालवतील. हे असं होत नाही. आपण असा गरीब असतील, त्यांना संधी नसेल मिळाली, चांगलं शिक्षण मिळालं नसेल, ते एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जन्माला आले असेल, म्हणून त्यांची अशी टिंगल करणं योग्य नाही आहे. तुम्ही त्यांना संधी द्या, त्यांना अवसर द्या, त्यांना सक्षम करा, ते बघा काय करता येते. म्हणजे एवढी चांगली तुम्ही बोलता गेम चेंजर योजना आहे, तर महाराष्ट्रात जी परंपरागत तुमची घराणी आहेत काँग्रेसची, ते सगळे लोक सोडून बीजेपीत का चाललेत? किती गेलेत? मला वाटतं एखाद दुसरी केस होती, हे मोठे मोठे आहेत ते. कोण मोठा कोण छोटा हे तर छोटी काळ ठरवेल. परंतु ज्यांना काँग्रेसच्या धोरणामुळं जे खूप गब्बर झाले, खूप श्रीमंत झाले, त्यांनी खूप योजना काढल्या आणि त्या संस्था काढताना त्या संस्थांमध्ये जर काही गैरव्यवहार झाला तर तो गैरव्यवहार लपवण्याकरताही काही करावं लागतं. आणि मुख्यमंत्र्यांची जी साम दाम दंड भेद ही जी पॉलिसी आहे त्याचा हा भाग आहे. सरळ स्पष्टपणे एखाद्या संस्थेमध्ये गैरव्यवहार असं आढळलं तर त्याला सरळ धमक्या देऊन त्यांनी आपल्या पक्षांतर करायला भाग पडलेला आहे. म्हणजे सुजय ते विखे पाटील असतील किंवा प्रतीक पाटील असतील, त्यांनी असं केलं होतं असं तुम्हाला वाटतं? प्रतीक पाटलांनी काही केलेलं नाही अजून. प्रतीक पाटलांनी फक्त उद्वेगानं काही घोषणा केलेली आहे. त्यांनी सुजय विखे पाटील हे जवळजवळ 2 वर्षापासून मी काही झालं तरी उभा राहणार नाही. तुम्ही नाव घ्या ना, तुम्ही बोलता की हे लपवण्यासाठी केलंय. नाही, आता अनेक माझ्या स्वतःच्या मतदारसंघामधले उदाहरण आहेत की एका माझ्या मतदारसंघातील एका साखर कारखान्याच्या माजी चेअरमनला 4 महिने तुरुंगात टाकलं. त्याचबरोबर दुसऱ्या एका अध्यक्षाने लगेच पक्षांतर केलं. यांना धमकी दिली कुणाला? सुजय विखेंना, असं तुम्ही म्हणताय? नाही, सुजय विखेंची केस वेगळी आहे. त्यांनी मी उभं राहणारच हे आधी 2 वर्षापूर्वी ठरवलं होतं, त्यामुळे ते प्रचारही करत होते. आता त्यांच्या संस्थेमध्ये काय आहे काय नाही याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही. पण मी फक्त मुख्यमंत्र्यांच्या साम दाम दंड भेद या नीतीबद्दल. मग तुम्ही थांबवलं का नाही त्यांना? त्यामध्ये जर त्यांना ती नगरची लोकसभेची जागा पाहिजे होती, ती जागा शरद पवारांच्याकडे होती. त्यामध्ये जर अदलाबदल होऊ शकली असती तर कदाचित प्रश्न सुटला असता. पण अदलाबदली आमची कुठल्याच मतदारसंघामध्ये झाली नाही. अनेक मतदारसंघाची मागणी होती. बुलढाणा मतदारसंघ आम्हाला द्या अशी आमची मागणी होती, कारण तो राजू शेट्टींना पाहिजे होता. त्यामुळे अशा काही इंटरचेंज झाले असते तर बरं झालं असतं, पण ते होऊ शकलं नाही. पण एका बाजूला तुम्ही विश्वास द्यायला कमी पडलाय का की सामदाम दंड भेद जे सगळं वापरून मुख्यमंत्री तुमच्यावर कारवाई करतील, पण पक्ष तुमच्या बाजूने आहे, तुम्ही भेटण्याची गरज नाही, अशा प्रकारचा मेसेज देण्यात काँग्रेस पार्टी कमी पडली? पक्ष आणि सरकारेमध्ये फरक आहे. एक सामदाम दंडभेद सरकारकडून कारवाई होती. पक्ष त्या सामदाम दंडभेदाला कसं उत्तर देणार? आम्ही त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला संरक्षण देऊ, पण समजा तिथे काही गैरव्यवहार झाला असेल समजा, आणि तिथं सरकारने सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूला नाही तर तुमच्यावर कारवाई करू. मग ती सरकारमध्ये त्या व्यक्तीमध्ये तो प्रश्न आहे. कारण मनमोहन सिंग यांच्यावर जेव्हा आरोप केले त्यावेळेला ज्या ताकदीनं काँग्रेस पक्ष दिल्लीत रस्त्यावर उतरला होता सगळे नेते, तशा प्रकारचा विश्वास देणं राज्यातल्या नेतृत्वाला जमलं नाही का? मला वाटतं मनमोहन सिंग यांच्यावरचा आरोप आणि इतरांच्या वरच्या आरोपामध्ये फरक आहे. मनमोहन सिंग यांच्यावरचा आरोप किंवा कोल घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव CBIमध्ये घातलं किंवा अनेक त्यांच्यावर CBIवर घातलं. मला वाटतं रस्त्यावर येऊन काय प्रश्न सुटत नाही. CBI केस आता आपण पाहिलं की सोनिया गांधींच्यावर देखील आरोप आहे, त्यांना जामिनावर त्यांना सोडण्यात आलेलं आहे. राहुल गांधींच्यावर देखील खटला घातलेला आहे. आता खटला घातला तर ती न्यायिक प्रक्रिया आहे, त्याला न्यायिकच उत्तर द्यावं लागतं. रस्त्यावरून आपण प्रोटेस्ट जरी केला तर ती न्यायिक प्रक्रिया काही थांबत नाही. आणि त्यामुळं आमचा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जिथं काही गैरव्यवहार असतील तिथं तुम्हाला प्रोटेक्शन देऊ, नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, अशा प्रकारच्या धमक्या आरोप देण्यात आलेले आहेत. आता कुणाला कुठली मात्रा लागू झाली
तर हे प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळं आहे. चव्हाणसाहेब, शिवसेना भाजप युती 4 वर्ष भांडत राहिले, शेवटी ते एकत्र आले. साताऱ्यामध्ये त्यांचा उमेदवार त्यांच्याकडे जातो आणि तो उमेदवार बनतो तिथं. पालघरमध्ये तसंच होतं. मग काँग्रेस राष्ट्रवादीला कोणी अडवलं होतं? जर त्यांनी अशा प्रकारे 4 वर्ष सोबत होते, आज करू शकले असते. आता असं आहे की मी पहिल्यांदा साम दंड भेद वापरला तर तो इथेही लागू होतो, पण त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. कारण 4 वर्षाच्या त्यांच्या त्या जुगलबंदीनंतर एकदम सगळे शिवसेना अगदी वटणीवर आल्यासारखं अगदी सरळ स्वतःसारखं सरळ काम करते. आता हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुकीमध्ये. परंतु त्यांनी जर जागेची अदलाबदली केली किंवा त्यांनी काय केलं की आमच्याकडे ही जागा होती, आम्ही ती सोडणार नाही. माणूस बदला पण जागा नाही सोडणार आम्ही. आमचंही तेच झालं. नगरची जागा राष्ट्रवादींनी ते करता आलं असतं ना तुम्हाला, ते नगरला करता आलं असतं की नाही, म्हणून नाही केलं ना. शिर्डीच्या बदल्यात त्यांनी दक्षिणनगर. त्या तिथं देखील असं चाललं होतं की सुजय विखे पाटील हे शरद पवार जाऊन मला राष्ट्रवादीचं तिकीट द्या असे मागायला गेले होते, तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी दिलं नाही. आज गावितांना तिकीट मिळालं त्या पक्षाचं, किंवा आमच्या सातारमध्ये त्या उमेदवाराला शिवसेनेनी दत्तक घेतलं, पण ह्या ठिकाणी नाही घेतलं. नाही. राज्यात कोण मोठं मग, काँग्रेस की पवार? म्हणजे त्यांच्या याच्यावर तुम्ही असं चालताय. नाही, पवार आम्ही 26 जागा लढवतोय, राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढवतोय. जुनाच फॉर्म्युला आहे. आता त्यांनाही त्यांच्या अडचणी आहेत, आम्हाला आमच्या अडचणी आहेत. मग एका जागेसाठी हेच एका होतं की जागेसाठी- सुजय विखेंना कोणी भाजपात लोटलं? नाही, एका जागेसाठी आमची एक व्यक्ती निघून गेली. आता तुम्ही म्हणताय की सत्ताधारी सामदाम दंड भेद करून म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यासं करतात, पण एकीकडे अशोक चव्हाणांची देखील ऑडिओ क्लिप आलेली मध्यंतरी, त्या संदर्भात काय बोलतात? त्यांनी पण त्यांची खतखत मांडलेली त्या म्हणजे जे संभाषण होतं त्याच्यात. आता असं आहे की आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक निर्णय होत नाही. आता समजा एखाद्या बाबतीत त्यांनी आग्रही भूमिका घेतली असेल आणि पक्षश्रेष्ठीने ती मान्य नसेल केली, तर त्यामुळे त्यांना ती खतखत वाटली असेल, पण त्यांची जी ऑडिओ क्लिप आली ती अनवधानानं कोणीतरी रेकॉर्ड केलेली आहे. मला देखील चंद्रपूरहून शेकडो फोन आले आणि मलाही कळलं नाही की एकदम एका मतदारसंघातून एका व्यक्तीकरता इतके प्रचंड फोन कसे येत आहेत. आणि त्या फोन करताना त्या व्यक्तीचं मी कुठल्या तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कसा आहे असं नाव असायचं, आणि एक ठराविक एक मेसेज असायचा की अमुक व्यक्तीला तिकीट द्या, आणि तो सगळ्यांचा एकसारखा मेसेज असायचा. थोड्या वेळानंतर जवळजवळ 100-500 फोन झाल्यानंतर मला लक्षात आलं की कुठेतरी कॉल सेंटरमध्ये फोन करते, आणि त्या कॉल सेंटरलाही मेसेज दिलेला आहे, आणि प्रत्येक फोन रेकॉर्ड होतो. अच्छा. आणि त्यामुळं कंटाळून आपण काहीतरी चिडून काहीतरी बोलतो किंवा बंद करा तर ठीक आहे मी सांगतो कोणाला तरी, असं काहीतरी बोलतो, तसं काहीतरी झालं असावं. मग कोणी केलं हे? आता कोणी केलं, ज्याला फायदा झाला असेल त्यांनी केला असेल, पण मला वाटतं की त्यात मला जायचं नाही. पण एकदम एकाच मतदारसंघामध्ये असे शेकडो फोन झाले, ते कोणीतरी प्लॅन केल्याशिवाय ते येणार नाही. नाही, यामुळेच उमेदवार बदलला गेला का? आणि विशेष म्हणजे जो उमेदवार बदलला त्यांनी थेट पवारांचं अभिनंदन जास्त मांडलं, स्वतःच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं अभिनंदन मानण्यापेक्षा, आभार मानण्यापेक्षा. मला वाटतं तुम्ही चंद्रपूरच्या मतदारसंघाबद्दल बोलताय, त्यामध्ये पवारसाहेबांचा काही त्यामध्ये रोल किती होता मला माहिती नाही, पण आमचे तिथले एक प्रमुख नेते आहेत किंवा आमचे तिथले जे एक प्रमुख आमदार आहेत त्यांचा आग्रह होता. आमचा खरं म्हणजे मागणी होती की त्यांनी स्वतःच निवडणूक लढवावी, आमदारांनी माजी मंत्र्यांनी तिथं खासदारकीची निवडणूक लढवावी असा आमचा सर्वांचा आग्रह होता, कारण ते ताकदीनं निवडणूक लढले असते. पण त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवायला नकार दिला आणि त्यांनी एक नाव प्रस्थापित केलं. आता त्या नावाबद्दल चर्चा चालली होती, त्यामुळे मला वाटतं हा आमच्या पक्षातला अंतर्गत निर्णय होता. दुसरा एक प्रश्न आहे की तुमच्या उमेदवारीची कायम चर्चा पहिल्यापासून म्हणजे विधानसभेला तुम्ही खाली आलात त्यावेळेसपासून सुरू आहे. पुण्यात तुमची चर्चा खूप सुरू आहे लोकसभेची निवडणुकीच्या संदर्भात. नेमकं काय आहे? असं आहे की 3-4 वेळेला ही बातमी कोणीतरी सोडली किंवा पेरली म्हटलं तरी चालेल की मी आता पुण्याहून लोकसभा घेणार, पुण्याच्या लोकांची आग्रही मागणी आहे किंवा दिल्लीला गरज आहे, अशा बऱ्याच बातम्या सोडल्या गेल्या. पण तसा माझा पुण्याचा काही निवडणूक लढण्याच्या दृष्टीने काहीच संबंध नाही आहे. तशी बातमी सांगलीच्याबद्दल केली, कारण सांगलीला अजून आमचा निर्णय झालेला नाही, पुण्याला आमचा निर्णय अजून झालेला नाही. आणि त्यामुळे अशा वेळोवेळी बातम्या पेरल्या जातात. त्याला काही हित संबंधित लोक असतात की आता बाबा आता दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे कराडला आता निवडणूक लढवणार नाहीत, पण असे काही इंटरेस्टेड लोक असतात, काही पुण्याचे लोक असतात. काहींना वाटतं की मी दिल्लीला जावं, पण आता काय शेवटी असं आहे की मी दिल्लीलाही काम केलेलं आहे, महाराष्ट्रातही काम केलेलं आहे. त्यामुळं मला पक्षाने खूप काही दिलेलं आहे. मला लोकांच्या मध्ये राहायला मिळालं आता गेली 5 वर्ष.
माझ्या मतदारसंघामध्ये राहायला मिळालं. मी समाधानी आहे आणि माझी इच्छा माझा दक्षिण कराड जो विधानसभा मतदारसंघ आहे तोच लढवायची इच्छा आहे. इतकी तुमची हितचिंतक फक्त एक छोटीशी वेळ झाली आपल्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपण तुम्हाला हे विचारणार आहोत की तुम्हाला दिल्लीला पाठवायला कोण उत्सुक आहे नेमकं. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा परत येतो.